अजिंक्य रहाणे प्लीज आमचा संघ सोड, असं म्हणणं आहे केकेआरच्या फॅन्सचं. IPL 2026 मध्ये केकेआर आणि अजिंक्य रहाणेची खूप खराब कामगिरी चालू आहे. एक फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणेवर तुम्ही नक्की टीका करा, पण त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही. खरंच यात अजिंक्य रहाणेचा दोष आहे का? अजिंक्य रहाणेला असा संघ मिळालाय ज्या संघात कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती अशा नावाची मोठी खेळाडू यावेळेस आउट ऑफ फॉर्म मध्ये आहेत. अगोदरच नितीश राणा संघातनं बाहेर पडलाय. मुस्तफिजुर रहमानला घेता नाही आलं, म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हातात अर्धवट संघ आहे. जर तुमचे टीम कॉम्बिनेशन व्यवस्थित नसेल, जर तुमचे खेळाडू आउट ऑफ फॉर्म असतील, तर जगातील कोणताच कर्णधार तुम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाही. आणि राहिला प्रश्न अजिंक्य रहाणेच्या कर्णधार पदाचा, अजिंक्य रहाणे कर्णधार असताना काय करू शकतो ना, हे कुणाला सांगायची गरज नाही. मान्य आहे केकेआर 3 वेळचा चॅम्पियन संघ आहे, पण सध्या संघ अडचणीत आहे आणि या अडचणीच्या काळात संघाला आणि कर्णधाराला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आशा आहे यापुढे केकेआर फॅन्स अजिंक्य रहाणेला ट्रोल करणार नाहीत आणि केकेआरला सपोर्ट करतील.